राम राम. अभिज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. प्रत्येकाला घरात सुख समृद्धी कायम धनसंपत्ती हवी असते. तर अक्षय तृतीयाला अक्षय पात्र कधीही खाली होणार नाही. अक्षय तृतीयाला काही उपाय केल्यास वर्षभर भरभराटी राहते. तर अक्षय तृतीया वर्षातला असा एक दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही केलेलं कोणतंही दान जप किंवा खरेदी कधीच संपत नाही. आता अक्षय तृतीयामधील अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी संपत्ती आणि अन्नाची कधीही कमतरता भासू नये, तर हा अक्षय तृतीया निमित्त केलेला अक्षय पात्राचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आवडला तर लाईक करा आणि गरजूंना शेअर करा. तर आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेचं महत्त्व, पांडवांची ती रंजक कथा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात अक्षय पात्र कसं स्थापित करायचं. चला तर पटकन पाहूया. त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी आपण पाहूया अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे. तर आपल्या हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयाला विशेष स्थान आहे आणि अक्षय तृतीया हा त्यापैकीच एक पूर्ण मुहूर्त आहे. पौराणिक कथानुसार याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. विष्णू लक्ष्मी कृपा आजच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्यास घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. अक्षय फळ, आज तुम्ही केलेलं साधं सोपं दानही तुम्हाला जन्मोजन्मीचं पुण्य देऊन जातं. म्हणूनच ह्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात जेणेकरून त्यांची संपत्ती अक्षय राहावी. चला आता आपण द्रौपदीच्या अक्षय पात्राची अद्भुत कथा पाहूया. तर अक्षय तृतीयेचा संबंध महाभारतातील एका अतिशय सुंदर कथेशी आहे. वनवासात असताना पांडवांकडे अनेक ऋषीमुनी येत असत, पण वनवासात त्यांना अन्न कसं द्यायचं हा प्रश्न द्रौपदीला सतत सतावत असे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला एक भांडं दिलं जे चमत्कारिक अक्षय पात्र होतं. जोपर्यंत द्रौपदी स्वतः जेवत नाही तोपर्यंत त्या पात्रातून कितीही लोकांना अन्न वाढलं तरी ते संपत नसतं. एकदा दुर्वासा ऋषी हजारो शिष्यांसह आले, पण द्रौपदीने जेवण केलं होतं आणि पात्र रिकामं होतं. आता समोर संकट उभं राहिलं. तेव्हा साक्षात श्रीकृष्ण तिथे आले. त्यांनी त्या रिकाम्या पात्राला चिकटलेला एक भाताचा कण खाल्ला आणि चमत्कार झाला. संपूर्ण विश्वाचं पोट भरलं आणि दुर्वासा ऋषी तृप्त होऊन परतले. जिथे भक्ती आणि श्रीकृष्ण आहेत तिथे कधीही कशाचीही कमतरता पडत नाही. तसेच या दिवशी भगवान परशुराम जयंती असते. अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूचं 6वे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवसाला परशुराम जयंती म्हणूनही साजरे केले जातात. आता आपण पाहूया घरामध्ये अक्षय पात्र कसं आपण भरू शकतो. तर आपण आपल्या घरात हे अक्षय पात्र कसं भरू शकतो जेणेकरून वर्षभर अन्नाचा आणि धनाचा ओघ सुरू राहील. त्यासाठी एक तांब्याचं, पितळेचं किंवा मातीचं नवीन भांडं घ्यावे. स्टील, काचेचं किंवा प्लास्टिकचं भांडं अजिबात घेऊ नये. तांदूळ, गहू किंवा मूग डाळ यापैकी कोणतेही एक धान्य भरा. गोडव्यासाठी साखर किंवा गूळ. लक्ष्मीचं प्रतीक म्हणून प्रचलित मुद्रा, हल्ली जे नाणे चलनात आहे त्यापैकी एक नाणं किंवा कुठलाही कॉईन तुम्ही त्या घेऊ शकतात. सौभाग्य अलंकार, हळद कुंकू आणि फुले. आता हे तर झालं साहित्य. थोडक्यात आता आपण विधी पाहूया. सर्वप्रथम पात्राला गंध अक्षत लावा. पात्राखाली थोडे गहू, त्यावर तांदूळ आणि मूग डाळ त्यामध्ये भरा. त्या धान्यात एक नाणे, थोडासा गूळ ठेवा. हे पात्र हातात धरून एका मंत्राचा आपल्याला जाप करावायचा आहे. तो मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. आता हे पात्र आपल्याला आपल्या देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्याला ठेवा. हे पात्र वर्षभर तिथेच राहू द्या. पुढच्या अक्षय तृतीयेला हे धान्य दान करून पुन्हा नवीन पात्र भरावे. आता हा उपाय आणि पूजा केल्याने काय होतं? अन्नपूर्णाची कृपा, बरकत राहते. तुमच्या स्वयंपाकघरात कधीही अन्नाचा तुटवाडा भासणार नाही. आर्थिक वृद्धी, कर्ज असेल तर ते फिटण्यास मदत होते आणि पैशांची आवक वाढेल. नकारात्मकता नष्ट होते. घरातील वास्तुदोष आणि चिडचिड कमी होऊन शांतता नांदते. सौभाग्य लाभते. घरातील सदस्यांचे आरोग्य आणि आयुष्यमान वाढते. तर हा आध्यात्मिक अक्षय पात्राचा उपाय
तुम्ही नक्की करून बघा. माहिती आवडली असणार तर जास्तीत जास्त शेअर करून खारीचा वाटा उचला. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.